आई काय करणार आवाज? काय का रानातून कांद्याची पात आणली. कांद्याची पातीची भाजी करायची. ही 2 वांगी सापडले, 2 वांगीची भरीत करायची, ह्याचा खरडा करायचा हिरव्या मिरचीचा. सगळं चुलीवर? हा सगळं सगळं. अजून भाकरी करायच्या, कशाच्या? बाजरीच्या भाकरी करणार आज. होय. खरड्याबरोबर बाजरीची भाकर चांगली लागते भरता बरोबर. त्याच्यासाठी सारं मीठ करून घेतले आता. ही कांद्याची पात धुवून घेतली. आता तेल टाकून फोडणी टाकून घेते ह्याला. आता हे तेल टाकलं की ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे. मोहरी काय टाकीत ना, पण जिरे तर टाकून द्या. आता ही कांद्याची पात धुवून घेतली, ह्याला फोडणी टाकून घेतो. जरा हलवून घेते. आता ह्याला हिरवी मिरची वाटून घेते थोडी, लसूण मीठ टाकून. यात लसूण टाकते थोडा आणि मीठ टाकून कुटून घेते. आता झाला कुठून मिरची आता ह्यात टाकून घेते भाजीमध्ये. ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते थोडं. आता यात कूट टाकून घेते थोडं शेंगदाण्याचं. आधीच तव्यावर कुठून भाजून कुठून ठेवलेलं आहे. तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ, तुरी डाळ टाकू शकतो, जी आपल्याला आवडते ती. आमच्या शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची टाकूनच आवडते, त्यामुळे केली ही शेंगदाणा कांद्याची पात. आता ह्याला झाकून थोडं शिजवून घेते, उसक वाफू देते. हार पडला की 2 वांगी आहेत ती ह्याच्यात भाजून घेते. शेवटी आर पडते आणि त्याचं तिखट मीठ टाकून भरत करते. वातावड जेव्हा थोडं
आता ही पाच शिजली कांदे भाजी केली शिजली आता बाजरीच्या भाकरी करून घेते. आता ही बाजरी करून घेते. आई आज अचानक बाजरीच्या भाकरी वाटते कवा बी करून खायचे असतात वा. नवीन पुरवला काय कळलंय भाकरीचं. चपात्या खाऊ खाऊ ह्याला सवय लागली. हा मला रोज चपाती शिवींचं पोट भरत नाही. बाजरीची भाकर खाल्यावर कसं बाजरीची भाकर जात नाही, बाजरी ज्वारीची मानते. हा. आता कोणाला खावाट नाही. ती काय करायला ही चुलीला भाकरी चुलीला टाकावं लागते भाकर करून. पहिलं असंच करतात. आता काय गॅसला कुठं टाकायची भाकर बाई. चुलीचं जेवण कुठं नाही चांगलं भेटलं. आता कांद्याची पाती रानातलीच आहे का? हा शेतातच आहे. कांद्याची पात वांगे मिरच्या सगळं घरचं मावा कोथिंबीर काय विकत आणायची गरज नाही बाई आम्हाला. बिना खताचं माळवा. भरते का त्याला.
बरोबर केलं. त्यांना बोलून जेव्हा गरम गरम जेवते. फटाफट टाकायचं. अक्षय भाजी घे थोडी. तुम्ही झालं जेवण. दोन घासाची भाजी दे फक्त. कधी? अरे दोन घासाची फक्त. चिकन फुलले बघ. बस 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 बस. खरडा होऊ दे थांब मुलं. डबल लगेच. होत नाही ना? थंडी कमी झाली आहे. नाही वाजायचं. उन्हात बसले उन्हात बसलं असतं घरी आलेलं मी वाटायला. पण तेवढी नाही. इथं गार वाटलं इथं बघा. चालू होते समजा. पुस महिना शिवरात्री महिना. शिवरात्रीच्या पुढे पुढे चालू होते. हां नाही नाही शिवरात्री शिवशिव करत जाते. आणि ही पुसाच्या महिना आहे अजून पुढचा. पाणवर्षी पुसाचा महिना. अच्छा. जागा नव्हतं पहिला ह्याला असं ठेवू नको. दोघं इथं खेळायचं. एवढी उन्हाला लाकडं ठेवा वाळते ही एक उन्हाला ठेवा खडकत. बोल जवळ आहे जवळ जवळ. पण ध्यान काय करेल जास्त नाही. एक जग बोल राहायचं घरी. चल ना. हो. किती छान झाली बाजरीची भाकरी घे थोडी भाजलेली मस्त. झालं जेवण आता. थोडी घे कोरभर. संध्याकाळी. अरे बघ तरी चव खाऊन यायची बाजरीच्या भाकरीची. चपात्या खाऊन खाऊन कंटाळा आला नाही का. बाजरीच्या भाकरी चिकन मटन सोबत छान लागते. खरड्यासोबत खाऊन बघ हिरव्या मिरचीच्या छान लागते बाजरीची भाकरी. आपण बालाजीला जाताना ते घेतलं होतं बाजरीचं भाकरीचं. हां ते तीळ लावले होते पण भाकरी छान लागत होत्या. पातळ पातळ होतो कागदावणी भाकरी. बालाजीला बालाजीला जाताना घेतल्या होत्या. रोज दिसतो ना. ती चिकन कधीच माहीत आहे. ते त्याने आले होते जाऊन सोलापूरमध्ये भेटतं. सोलापूरमध्ये. रेल्वे स्टेशन रोड. ते चल ना डब्बा दे भरून मला.
गौऱ्या लावायला चालू कर लागतं नाही आता झालंय चालू ऊन लावून चटकायला आता चुलीत झालाय गौऱ्याला चांगलं जाळ लागते. आई हा? काकू निमित लावले जाऊ का जमा तुम्ही? जमा. हळू. आणि काय लय करत बसू नको शेताकडे काय जाऊ नको किंवा दारावर गोळ्या खाऊन जेवणाच्या नंतरच्या गोळ्या माहिती आहे ना? रानात एक हरभरची काकरी उगवली नाही त्यात लावायची थोडं उली एक काकरी तशीच राहते का हरभर टोकायचं गोळ्या खाल्लं काय नाही तर टोकन पिळून टाकायला. हां टोकन गोळ्या खाऊन आराम कर. हो इंजेक्शन मध्ये घ्यायचं. हां उद्या हो हो जमान जा. तांबे आणावं खरडायला हिरवी मिरचीचा खरडा करायचा आहे. हो आणते. झालं ते एवढी टाकते वाटते आता ती झाली थोडी बाजू टाकते. भात तर नाही केला आज. नाही राहणार जाऊ नको म्हणाले त्यानं घरी बस आराम कर. आणि ती हरभऱ्याचं बी लावायचं राहिले थोडी काकडी रिकामी साहेब लावायची तेवढी लावून येते जाऊन. येताला काय असलं माळवत घेऊन येते भेंडर ते आले असतात राहणार चला एवढी चुले लावून बघ किती आर पडले आता चुलीला भाजते लावून. आरावरची भाकर. आराम आर पडला नव्हता आता आर पडलाय चांगला. मग तीळ बी लावून करतात वाटतं की भाकरी. करते कधी असतात? ती सक्रातीला करते तर. सकाळात बी जवळ आली की आता. हां आली आता जवळ. आणि अळामुशाला काय करतात? येळा आमच्याला उंडे आंबीर हां भजी खीर कुंडीच्या भाकरी. महिना राहिली असेल की. हो महिना आहे की अजून. म्हणजे शेतात न्यायचं जायला. हां, शेतात न्यायचं. कोप काय असते ती? येळा आमशा ती काय बिंदगी हां बिंदगीमध्ये आंबील घालून घ्यायचं त्याला तसे पांडव काढतात कडे हां रानात पूजा करायची. लोक येतात आमची जेवाय आंबील मुंडे तिला. रानात घेऊन जातो शेतात जेवाय. ती आरावरच फुगली का भाकर? हां काय आरावरच केली. बापले वाढते वाटतं. हां
भाकर बांधून घेते की वरची. बरी आता ही भाकरी. आता ही मिरच्या टाकून घेते, खरडा करायचा. हिरव्या मिरच्या बिना देठाच्या लई चांगलं लागतं खरडा. भाकर फुगली किती. हां कसली खमली. आरावर भाकर भाजलेली खमून लागते. आता या मिरच्या तेल टाकून भाजून घ्यायच्या. त्यात एक मिरची राहिली बा हे होते. आता भाजताना काय काय टाकायला त्याच्यात. आता तेल टाकायचं थोडं. हां तेल टाकून जरा खाली वरून घ्यायचं करून. बाजरीच्या भाकरीवरती काय कसला ठेसा. खरडा खरडा. खरडा. हां हिरव्या मिरच्या आता ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं सोडून थोडा. त्याच्यातच खरडायचं का. हां खाली घेऊन तवा जरा गार घेऊ द्यायचं आणि खरडायचं. तांब्यानं असं रगडायचं खरडा. बाजरीची भाकरी छान फुगली. बघ भाकरी किती छान फुगल्या. लई खमू लागते भाकरी गरम बरं आता खरडा बरोबर. ते स्वयंपाक झाली की रानात जाते. उसाला खाट टाकायचंय, पाणी सोडायचंय. ऊसामध्ये काय काय लावलंय. ऊसामध्ये वाटाणा लावलाय, कांदे लावले, तर लसूण लावलाय, हरभरा लावले, गहू पेरलाय. एवढं पीक घेतो आम्ही वर्षात ऊसामध्ये. रबीचं पीक. हा रबीचं. थोडं तेल टाकते ह्याच्यामध्ये जरा तळते जरा. ह्याला भाजून घेते. खाली उठून जरा तवा गाळला ना सर्दीचे जरा आर पडले. आता वांगी टाकते. आता शेवट वांग्याची बरीच करते तिखट टाकते. आता उचलून घेते खाली. ठीक आहे. आता खाली जरा तवा गाळून घ्यायची. काढून सोडायचं, रगडायचं. कच्चा लसूण का. हां कच्चा कच्चा छान लागते. त्याच्यात वांगे टाकते भाज्या आर पडल्या. त्याला थोडं तेल चटकन भाजते वांगे. झाला आता स्वयंपाक झाला. ते आरावर भाजून घेते. आरावर वांगे भाजते. तेवढी आमटी गरम करते थोडी. हाय त्याच्यावर आरावर होते.
आता ह्याच्यात मिरची टाकून का? हा आता मीठ टाकायचं म्हणजे आता ह्याच्यात थोडा लसूण टाकते. आता ह्यात थोडं मीठ टाकते. आता जिरे टाकते थोडी चवीला. तिकडची मिरची चांगली लागते. आता ह्या तांब्यानं खरडीचे ह्याला खरडा म्हणजे म्हणजे जसं पाट्यावर वाट्यावर करते तसंच का वेगळं? नाही. पाटावर वाट्यावर नाही. ही खरडा वेगळाच राहते. पाटावर वाट्यावर ती वेगळंच राहते. हां ही तव्यातला खरडा लई भारी राहते. तिखट पण लय असेल किंवा हां तिखट आणि मिरची तिखटच असते. घरात शेतातली मिरची आहे, घरचं बी आहे मिरची तिखट मिरची आहे. गावरान मिरची तिखट राहते. झाला आता हे गावरान खरडा. झाला आता हे खरडा करून. आता बघू वांगी भाजली का. जरा भाजतेच वांगी कच्चे झालं थोडा आळ टाकून दिला. भुईमूग खुरपायचं आहे, त्याला पाणी द्यायचं या. आता वांगी भाजले तर काढून घेतो. आता हे भाजल्यावरचं काळ काढून घेते. आज्यातच निघायला की ते. आज्यातच निघाले. त्याला तेल लावून भाजली की आचार टरकन. काय का बघावं लागेल की मध्ये कसं आहे काय. चांगलंच आहे नाही. असंच करायचं जरा काय खाते. आता हे तिखट टाकून घेते थोडं लाल, थोडं मीठ टाकते. आणि कच्चं तेल का? कच्चं तेलच असते असं भरताला लई छान लागते ते. झालं का? हां झालं आता. कारण खाली वरी करते. मला तर आताच तोंडाला पाणी येईल. म्हणूनच खाऊन बघा किती चव लागते. झाले भरीत तयार. खेड्यात बाजरीची भाकर, कांद्याची पात, खरडा, वांग्याचं भरीत, कवळा कांदा चवीला. चुलीवरली चव बघा. हो धरा करा जेवण. बाजरीच्या का हां छान लागते बघ. भाजलीस का? हां हारावर भाजून केले. बाजरीची भाकर, खरडा, कांद्याची पात, वांग्याचं भरीत बघा खाऊन चवीला. कांदा कवळा कवळा आहे.
आता या थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीसोबत जेवण चांगलं असते.